Today we are going to learn angle bisector theorem. Angle bisector theorem. Angle bisector theorem means कोन दुभाजकाचे प्रमेय. त्याचं स्टेटमेंट काय असतं पहा. स्टेटमेंट जे थेरमचं स्टेटमेंट काय. थेरम काय असतो. थेरम आहे पहा. स्टेटमेंट और थेरम इज द बायसेक्टर ऑफ एन एंगल ऑफ अ ट्रायंगल divide the side opposite to angle in the ratio of remaining sides. याचा अर्थ लक्षात घ्या. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचा कोन दुभाजक. बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक. ऑफ अँगल कोणाचा ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक. डिवाइड द साइड अपोजिट टू अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स म्हणजे त्या कोनाच्या समोरील बाजूला त्या कोनाच्या बाजूच्या प्रमाणात विभागतो असा थेरम आहे. आता याच्यासाठी आपल्याला आकृती काढावं लागेल. आकृतीमध्ये काय काढता येईल पहा. बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे आपल्याला एका त्रिकोणाचा अँगलचा बायसेक्टर काढायचा आहे. सो आय विल ड्रॉ हिअर ट्रायंगल अँड इट्स बायसेक्टर. त्रिकोणाची आपण आकृती काढूया आणि त्याचा बायसेक्टर काढूया. दिस इज ट्रायंगल ABC. दिस इज ट्रायंगल ABC. आणि नाउ आय विल ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल C. अँगल C चा बायसेक्टर काढलेला आहे मी. विच इंटरसेक्ट साइड AB ॲट पॉइंट E. दिस इज अ बायसेक्टर. इथं आपण सारख्या खुणा केलेल्या आहेत. C कोणाजवळ सारख्या खुणा केलेल्या आहे. याचा अर्थ असा ड्यू टू रे CE अँगल C इज बायसेक्ट म्हणजे कोन C हा रे CE मुळे बायसेक्ट झालेला आहे. म्हणजेच काय झालं. रे C इज बायसेक्टर ऑफ अँगल C. या फिगरची माहिती म्हणजे गिवन होईल. कोणत्या ट्रायंगलमध्ये कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे आणि तो साइड AB ला कुठे छेदतो. तर गिवन काय सांगा. इन ट्रायंगल ABC या त्रिकोण ABC मध्ये इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल C म्हणजे कोन C चा कोन दुभाजक. बायसेक्टर ऑफ अँगल C अँगल C इंटरसेक्ट साइड AB at point or in point E. This is given. To prove काय प्रूव्ह करायचं पहा. ड्यू टू दिस बायसेक्टर या बायसेक्टर मुळे अपोजिट साइडचे दोन भाग झाले. AE अँड EB यांचं जे रेशो असतो तो या अँगल C च्या बाजूंच्या रेशो एवढा असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. देअर काय सांगा. AE अपॉन EB इज इक्वल टू AE अपॉन EB इज इक्वल टू या अँगलच्या दोन साइड कुठल्या. AC अपॉन CB. दिस वी हॅव टू प्रूव्ह. दॅट इज टू प्रूव्ह. नाउ नेक्स्ट पॉइंट इज कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन आपल्याला करावे लागते. आकृतीमध्ये रचना करायची आपल्याला. तर काय करतोय पहा. रे CE जो आहे हा रे CE आहे. याला पॅरलल लाईन काढतोय B पॉइंट मधून. देअरफॉर आय विल ड्रॉ कन्स्ट्रक्शन हिअर. रे CE ला पॅरलल असणारी एक लाईन मी काढलेली आहे. पासिंग थ्रू पॉइंट B. कुठल्या पॉइंट मधून गेली पहा. पॉइंट B मधून. अँड इफ वी एक्सटेंड साइड AC साइड AC आपण एक्सटेंड केली. साइड AC वाढवलेली आहे आणि पॅरलल लाईन जी आपण पॉइंट B पासून काढलेली आहे या एकमेकींना पॉइंट D या ठिकाणी इंटरसेक्ट करतात. दिस इज पॉइंट D. कन्स्ट्रक्शन परत समजून घ्या. काय केलं पहा. रे CE ला पॅरलल असणारी लाईन काढली. कुठून. पॉइंट B मधून. दॅट इज तेच आपण कसं लिहूया. ड्रॉ लाईन पॅरलल टू रे CE. रे CE ला पॅरलल लाईन काढलेली आहे. कुठून काढली. थ्रू
थ्रू पॉइंट बी, थ्रू पॉइंट बी. अँड ही जी काढलेली लाईन आहे ही एक्सटेंडेड साईडला कुठं छेदते? डी मध्ये. विच इंटरसेक्ट म्हणजे छेदते. विच इंटरसेक्ट एक्सटेंडेड म्हणजे वाढवलेली बाजू. एक्सटेंडेड साइड AC ॲट पॉइंट D. दिस इज कन्स्ट्रक्शन. नाऊ सी प्रूफ. इथं आपल्याला प्रूफ बघायचं आहे. प्रूफसाठी पहिल्यांदा आपण कन्स्ट्रक्शनचा विचार करूया. कन्स्ट्रक्शन कशी केली पहा. रे सी पॅरलल लाईन BD ही आपण पॅरलल काढलेले आहे. तेच आपण सुरुवातीला लिहून घेऊया. रे सी पॅरलल रे BD हे एकमेकींना पॅरलल रे आहेत, पॅरलल समांतर किरण आहेत. आणि इफ वी कन्सिडर से एडी ॲज अ ट्रान्सव्हर्सल, एडी जर आपण ट्रान्सव्हर्सल विचारात घेतली अँड एडी इज अ ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल मीन्स छेदिका. इथं आपण दोन पॅरलल लाईन विचारात घेतोय. रे सीई पॅरलल रे BD अँड एडी इज अ ट्रान्सव्हर्सल. आता ही एडी ट्रान्सव्हर्सल विचारात घेतल्यामुळं इथं जे कोन तयार झाले, कोनांची नावं पहा. हा जो कोन आहे त्याला मी नंबर देतो. हा 1 नंबरचा कोन, याला 2 नंबर देतो. दिस इज नंबर 3 अँड दिस इज नंबर 4. ही वेगवेगळी कोनांना आपण नंबर दिलेले आहेत. आता मला सांगा, हा जो 1 नंबरचा कोन आहे, हा 1 नंबरचा कोन आणि 3 नंबरचा कोन हे कसल्या प्रकारचे कोन आहेत? इफ वी कन्सिडर दिस टू पॅरलल लाईन्स अँड एडी ॲज अ ट्रान्सव्हर्सल, दिस इज द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, संगत कोन आहेत हे. आणि आपल्याला पॅरलल लाईनची प्रॉपर्टी माहिती आहे. इफ लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे एक संगत कोन असल्यामुळे आपण हे एकरूप घेऊ शकतो. कोणते कोन सांगा? अँगल ACE, दिस इज नंबर 1 अँगल. अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल CDB हे आपण एकरूप घेऊ शकतो, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. लाईन पॅरलल असल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट घेता येतं आपल्याला. देअरफॉर वी कॅन राईट अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल CDB. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार. त्याला रिझन देऊया करस्पॉन्डिंग अँगल. कारण काय? करस्पॉन्डिंग अँगल्स. तर पहिल्या इक्वेशन मध्ये 1 नंबरचा अँगल आणि 3 नंबरचा अँगल हे 2 अँगल आपण एकरूप घेतलेत, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. नाऊ आता ट्रान्सव्हर्सल आपण CD घेऊया. ही छेदिका विचारात घेऊ. ह्याच पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल CD. नाऊ टेकिंग CD नव्हे, टेकिंग BC ॲज ट्रान्सव्हर्सल. आता BC ट्रान्सव्हर्सल घेतली. इफ वी टेक BC ॲज अ ट्रान्सव्हर्सल देन दिस अँगल, दॅट मीन्स 2 नंबरचा अँगल अँड 4 नंबरचा अँगल हे कुठल्या टाईपचे अँगल आहेत? या 2 पॅरलल लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल विचारात घेतली. दीज आर अल्टरनेट अँगल. हे अल्टरनेट अँगल आहेत आणि वी नो द प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट इफ लाईन्स आर पॅरलल. म्हणजे हे देखील आपल्याला एकरूप घेता येतील. कोणते अँगल सांगा? देअरफॉर अँगल ECB कॉन्ग्रुएंट अँगल CBD. याला इक्वेशन नंबर 2 आपण देऊया. आणि याला कारण काय? अल्टरनेट अँगल. बट आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्शन आपण गिवन मध्ये ही आहे रे सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल C. हा बायसेक्टर आहे म्हणजे हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट असणारच आहेत,
कारण रे सी बायसेक्टर आहे, कोण दुभाजक आहे, म्हणजे सी कोणाचे दोन समान भाग झाले, तर हा 1 नंबरचा अँगल आणि 2 नंबरचा अँगल आपण एक समान घेऊ शकतो, एकरूप घेऊ शकतो. बट अँगल 1 नंबरचा अँगल ए सी ई कॉंग्रंट अँगल ई सी बी हे असं आपण घेऊ शकतो. त्याला नंबर 3 देऊया. दॅट इज इक्वेशन नंबर 3 बिकॉज गिवन. याचं रिझन काय आला तर गिवन. पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे की बायसेक्टर आहे, रे सी इज अ बायसेक्टर आहे, दॅट मीन्स दिस अँगल्स आर कॉंग्रंट. Therefore, from equation first, second and third, we can write first, second and third. या 1, 2, 3 इक्वेशनचा आपण विचार करूया. इक्वेशन 1 मध्ये काय सांगतोय पहा, अँगल ए सी कॉंग्रंट अँगल सी डी बी. इक्वेशन 2 मध्ये काय सांगतोय, अँगल ई सी बी कॉंग्रंट अँगल सी डी बी. आणि इक्वेशन 3 मध्ये काय सांगतोय, अँगल ई सी बी कॉंग्रंट अँगल ए सी. म्हणजे इक्वेशन 3 मध्ये आपण सांगतोय की दुसऱ्या इक्वेशनची एलएचएस डावी बाजू ईसीबी आहे, ईसीबी आहे, आणि पहिल्या इक्वेशनची डावी बाजू एसी एसी. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड डाव्या बाजू समान आहेत असं आपण इक्वेशन 3 मध्ये सांगतोय. पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन यांच्या डाव्या बाजू समान आहेत असं इक्वेशन 3 मध्ये सांगतोय. जर या डाव्या बाजू समान असतील दोन इक्वेशनच्या तर उजव्या बाजू समान घेता येतात आपल्याला. देअरफॉर वी कॅन राईट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड, पहिल्याची उजवी बाजू बरोबर दुसऱ्याची उजवी बाजू. देअरफॉर अँगल सी डी बी कॉंग्रंट अँगल दुसऱ्याची उजवी बाजू सी बी डी. आता इथपर्यंत आलो आपण. अँगल सी डी बी कॉंग्रंट अँगल सी बी डी. आता अँगल सी बी डी आणि अँगल सी डी बी हे कुठल्या कोणाचे अँगल आहेत बघा, कोणत्या त्रिकोणाचे अँगल आहेत. सी बी डी हा अँगल आला, सी डी बी हा अँगल आला. हे दीज आर द अँगल्स ऑफ ट्रायंगल सी बी डी. हे सी बी डीचे कोण आहेत आणि ह्या सी बी डीच्या त्रिकोणामध्ये सी बी डी ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल कॉंग्रंट आहेत. म्हणजेच हा आयसोस्केल ट्रायंगल आहे. आणि आयसोस्केल ट्रायंगलचं प्रॉपर्टी माहिती आहे, जर अँगल कॉंग्रंट असतील तर त्याच्या अपोजिट साइड्स कॉंग्रंट असतात. देअरफॉर इन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल हा, इन ट्रायंगल सी बी डी, इन ट्रायंगल सी डी बी अँगल सी बी डी कॉंग्रंट अँगल सी बी डी हे दिलेलं आहे, तेच लिहिलंय मी. आणि देअरफॉर सी डी इज इक्वल टू सी बी असं आपण घेऊ शकतो. कारण समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. हे दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे ह्या दोन एकरूप कोणासमोरच्या बाजू एकरूप असतात. त्यामुळे सी डी इज इक्वल टू सी बी असं घेतलं. त्याला आपण नंबर नेक्स्ट देऊया, दॅट इज नंबर 4. इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या? ठीक आहे, ओके. नाउ कन्सिडर ट्रायंगल ए बी डी. हा पूर्ण मोठा त्रिकोण विचारात घेऊया. इन दिस ट्रायंगल ए बी डी रे सी पॅरलल साइड बी डी. आपण ह्या पॅरल काढलेल्या आहेत म्हणजे या ट्रायंगल बी ए बी डी मध्ये वी कॅन टेक रे सी or line C parallel side BD. Therefore, in triangle ABD, line C parallel side BD, line C parallel side BD असं घेतो आपण. आणि आपल्याला माहिती आहे जर ट्रायंगल मध्ये एका बाजूला पॅरलल लाईन असेल तर आपण त्याच्यामध्ये बीपीटी लिहू शकतो. देअरफॉर आपण बीपीटी लिहू याच्यामध्ये त्रिकोणामध्ये या ए बी डी या मोठ्या त्रिकोणामध्ये ही लाईन पॅरलल यायला. मग सांगा बरं याच्यामध्ये बीपीटी कसा लिहिता येईल. यस, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सी डी, एसी अपॉन सी डी बाय बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. देअरफॉर we know here in equation 4 CD is equal to CB. हे CD आणि CB समान आहेत असं आपण दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं आपण काय करूया, हा जो CD आहे ह्याच्याऐवजी CB रिप्लेस करूया. कारण इन इक्वेशन 4 we have show that CD and CB are congruent or equal. Therefore instead of CD we can write CB. Therefore AE upon EB is equal to AC अपॉन CD च्या ऐवजी आपण काय लिहिणार, CB फ्रॉम इक्वेशन 4. आपण 4 मध्ये तसं प्रूव्ह केलेलं आहे.
तर दिस इज आवर प्रूफ. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. टू प्रूव्हमध्ये पहा, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. इथं आपलं थेरम प्रूव्ह झालेला आहे. हेन्स म्हणायचं आणि पूर्ण स्टेटमेंट लिहायचं. हेन्स अँड गिवन स्टेटमेंट ॲज इट इज. वी हॅव टू राईट गिवन स्टेटमेंट. पूर्ण स्टेटमेंट इथं लिहायचं आहे. इज प्रूव्ह असं लिहायचं शेवटी. अंडरस्टँड? ओके. नाउ सी सम एक्झाम्पल.